नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती जागृती महाजनी पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय येथे भूगोल या विषयाचं अध्यापन करते। आज आपण तिसरा पाठ म्हणजे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन याचा अभ्यास करणार आहोत एका पीपीटी द्वारे। तर चला आपण त्याचा अभ्यास करूया। इथे तुम्हाला काही चित्र दिसतायत। त्याच्यात एक पहिल्या चित्रामध्ये कुठेतरी वस्त्या दूर आहेत, कमी आहेत। एखाद्या चित्रामध्ये खूप वस्त्या जवळ-जवळ आहेत। तिसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसणार की त्या वस्त्या एका विशिष्ट प्रकारे वसलेल्या दिसतायत। आपल्याला हे सगळं आज मानवी वस्ती या प्रकरणात अभ्यास करायचा आहे। मानव हा समाजशील प्राणी असल्याने तो नेहमी समूहानेच राहतो। तो समूहात राहणे पसंत करतो। त्यातूनच पुढे सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक गरजा निर्माण होत असतात। या सामाजिक गरजेतून अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्रित येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधत असतात। अशा घरांच्या मांडणीला आपण वस्ती असं म्हणतो। मानवी अधिवास हा वस्त्यांच्या स्वरूपात आढळतो। यात एक घर ते मोठ्या शहरापर्यंतचा समावेश असतो। जेव्हा आपण मानवी वस्ती म्हणतो तेव्हा एखादं घर पण असू शकतं किंवा खूप मोठं शहरही असू शकतं। वस्तीवरून निदर्शनास येतं की निवासासाठी तसेच त्यांच्या आर्थिक क्रियेसाठी काही प्रदेश व्यापले असतात। या ठिकाणी मानव राहतो, समूह जीवन जगतो आणि आर्थिक क्रियाही करतो। तर जिथे मोठे शहर असेल किंवा घरं असतील तिथे मानव आपले आर्थिक क्रिया पण करत असतो, तिथे राहत असतो, एकत्रित राहत असतो आणि समूह जीवन पण जगत असतो। मानवी वस्तीच्या स्थानावर प्राकृतिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय घटकांचा परिणाम होत असतो। तर जिथे मानव राहतो तिथे काही प्राकृतिक घटक, सांस्कृतिक घटक, आर्थिक घटक आणि राजकीय घटक या सगळ्यांचा परिणाम मानव आणि मानवच्या अवतीभवती होत असतो। मानव व पर्यावरण यांच्या सहसंबंधातून वस्त्यांची निर्मिती होत असते। प्राकृतिक घटक जर आपण म्हटलं एखादा प्राकृतिक घटक तर तिथे उंच सखलपणा, समुद्र सपाटीपासूनची उंची, मृदा, हवामान, जलप्रणाली, भूजल पातळी इत्यादी या वस्तींचे अंतर आणि प्रकारावर परिणाम करत असतात। तर हे जे प्राकृतिक घटक आहे ह्याच्याप्रमाणे मानवी वस्त्या कधी जवळ असतात, कधी दूर असतात, कधी एकाकी असतात। अशा या प्राकृतिक घटकांमुळे त्याच्यावरती परिणाम होत असतो। उदाहरणार्थ पाहिलं तर कोरड्या हवामान प्रदेशात जिथे पाणी खूप महत्त्वाचा घटक आहे तिथे घरे पाण्याच्या स्रोतांजवळ आपल्याला वसलेली दिसतील। काही वेळा सामाजिक घटक वस्ती विखंडित करण्यास कारणीभूत ठरू शकते। पूर्वी क्षेत्र, प्रदेश काबीज केले जात असत किंवा बाहेरील लोकांकडून वारंवार आक्रमण होत असत। त्यामुळे बऱ्याच काळापासून सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्रित वस्त्या अशा ह्या सुरुवातीस विकास झालेला आपल्याला दिसून येतो। आता आपण वस्त्यांचे प्रकार पाहूया। वस्त्यांचा आकार आणि प्रकार यात आपल्याला भिन्नता आढळून येते। हे कधीही समान नसतात किंवा त्याचे आकारही समान नसतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला भिन्नता दिसून येते। त्या एका पाड्यापासून ते एक महानगरापर्यंत असतात। एखादा पाडा असू शकतो किंवा एक मोठं महानगरही असू शकतं। असे हे वेगवेगळे वस्तींचे प्रकार असतात। आकारानुसार वस्त्यांची आर्थिक वैशिष्ट्ये आणि सामाजिक संरचना बदलत असते। तसंच पर्यावरण आणि तंत्रज्ञानही बदलत असतं। वस्त्या या छोट्या आकाराच्या आणि एकमेकांपासून दूर असू शकतात। कधीकधी वस्त्या खूप छोट्या असतात आणि एकमेकांपासून दूर असतात किंवा खूप मोठ्या वस्त्या असू शकतात आणि त्या एकमेकांजवळ असू शकतात। घरांमधील अंतराच्या आधारे आपण वस्त्यांचे खालील काही प्रकार अभ्यासू शकतो। त्याच्यात आहे दाट किंवा केंद्रित वस्ती, अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती, विखुरलेली वस्ती आणि एकाकी वस्ती। तर घरांमधील जसे अंतर असेल त्याप्रमाणे या वस्त्यांचे प्रकार असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला हे एक चित्र दिसतंय जिथे आपण म्हणू शकतो की दाट किंवा ही केंद्रित वस्ती आहे। इथे घरं खूप जवळ जवळ बांधलेली आहे, कार्य पण वेगवेगळी असतील, पाण्याचा स्रोत आहे, त्यामुळे या
प्रकाराला आपण दाट किंवा केंद्रित वस्ती असं म्हणू शकतो. तर एखाद्या केंद्राच्या भोवती, केंद्र हा इथे पाणी असू शकतं किंवा एखादं कार्य असू शकतं, त्यामुळे ह्याच्या भोवती आपल्याला वस्त्या दाट झालेल्या दिसतील. या जवळजवळ असतात. इथे तुम्हाला या चित्रामध्ये दिसतंय की घरं किंवा बिल्डिंग्स ज्या आहेत त्या खूपच जवळजवळ आहे, त्यामुळे ह्याला आपण दाट वस्ती असं म्हणू शकतो. पाण्याचा स्रोत आहे, पाण्याच्या स्रोताजवळही कधी कधी या दाट वस्त्या आपल्याला दिसतात किंवा केंद्रित झालेल्या दिसतात. मुख्य रस्त्यालगत आहे, इथे तुम्हाला एक मेन रोड दिसू शकतो, एखादा मुख्य रस्ता दिसू शकतो किंवा हायवे पण असू शकतो कधी कधी, त्यामुळे तिथे आपल्याला केंद्रित वस्ती दिसते. या प्रकारच्या वस्तीमध्ये एकपेक्षा जास्ती कार्य होत असतं आणि इथे या वस्त्यांमध्ये लोकसंख्या आकर्षित होत असते, त्यामुळे तिथे घरांची संख्याही वाढत असते. तर अशा प्रकारच्या वस्तीला आपण दाट किंवा केंद्रित वस्ती असं म्हणू शकतो. आता हे दुसरे चित्र बघा. इथे आपण अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती ह्याला आपण म्हणू शकतो. इथे पण काही काही ठिकाणी तुम्हाला पहिल्या चित्रात दिसेल की घरं खूप जवळ आहे परंतु लहान आहे, लहान परंतु केंद्रित असं आपण ह्याला म्हणू शकतो. काही घरं एकमेकांपासून दूरही राहू शकतात आणि मुख्य वसाहती जवळ राहू शकतात. म्हणजे काही एखादं कार्य असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला केंद्रित झालेल्या या वस्ती दिसून येतील किंवा अपखंडित अशा वस्ती पण आपल्याला दिसून येतात. तिसऱ्या प्रकारची आहे विखुरलेली वस्ती. विखुरलेली म्हणजे ही घरं एकमेकांपासून दूर असतात. तर मुख्यतः डोंगराळ भागात आपल्याला अशा प्रकारची घरं आढळून येतात किंवा दाट जंगल असेल, गवताळ प्रदेश असेल, अति हवामान प्रदेश असतील, अशा ठिकाणी आपल्याला विखुरलेली वस्ती किंवा अशा प्रकारच्या वस्त्या आढळून येतात, जिथे घरं एकमेकांपासून दूर असतात, काही अंतरावर असतात. चौथ्या प्रकारची वस्ती आहे एकाकी वस्ती. एकाकी या नावातच आहे की एक किंवा दोन घरं. आता या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की काही मोजकीच घरं आहे, 2-4च घरं दिसत आहेत आणि ती पण एक दुसऱ्यांपासून पुष्कळ अंतरावर आहे. त्यामुळे एकच शेत किंवा एकच घर असं या वस्तीच्या प्रकारात आपल्याला दिसून येतं. इतर कोणत्याही वस्तीपासून हे एक घर किंवा एक शेत हे पुष्कळ दूर किंवा खूप दूर वसलेलं असतं. एक घर दुसऱ्या घरापासून किंवा अधिक किलोमीटर, 1 किलोमीटर किंवा अधिक किलोमीटर पर्यंत दूर असू शकतं आणि निश्चितच इथे सुविधा पण कमी असतात, त्यामुळे लोक इथे राहायला किंवा वसायला जास्ती येत नाही. आता आपण काही वस्त्यांचे विशिष्ट प्रकार बघूया, त्याची काही वैशिष्ट्ये बघूया. तर पहिल्या ह्याच्यात आपल्याला अभ्यास करायचा आहे रेषीय वस्ती. आता इथे तुम्हाला ही जी इमेज दिसतीये किंवा चित्र दिसतंय पहिलं आणि दुसरं, दोन्ही परिस्थितींमध्ये रेषीय वस्त्या अशा निर्माण झालेल्या आहे. रेषीय म्हणजे एका रेषेत. तर ही जी घरं आहेत किंवा वस्त्या आहेत त्या एका रेषेत निर्माण होत असतात. त्या काही रस्त्यांच्या जवळ दिसतील तुम्हाला, एखादा मेन रोड असेल किंवा मुख्य रस्ता असेल, हायवे असेल, त्याच्या आजूबाजूला दोन्ही बाजूला तुम्हाला या वस्त्या निर्माण झालेल्या दिसतील किंवा कधी कधी रेल्वे लाईन असते, नद्या असतात, कालवे असतात, ह्याला लागून या रेषीय वस्त्या निर्माण होत असतात. मुख्य रस्त्याच्या किंवा नदीच्या आकाराप्रमाणे या वस्त्या पसरत जातात. तर जसा जसा रस्ता वळेल किंवा नदी वळेल त्याप्रमाणे या वस्त्या आकार घेत राहतात. आता हा जो दुसरा प्रकार आहे आयताकृती वस्ती, हा पण साधारण रेषीय वस्तींप्रमाणेच आहे. इथे आपल्याला या इमेजमध्ये किंवा चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की घरं कशी एकमेकांपासून जवळ आहेत आणि घरं ओळीत आहेत आणि एका सरळ रेषेत पण आहे. या ओळींमध्ये किंवा या घरांमध्ये जर समांतर पाहिलं तर ते एकदम सारखं आहे. आणि आधुनिक काळात नियोजित शहरं अशी या प्रकारे बनतात. नियोजित शहरं म्हणजे आपण ज्याला प्लॅन्ड सिटी म्हणतो. तर सिटी प्लॅनिंगसाठी अशा प्रकारची वैशिष्ट्य खूप गरजेची असतात. आकारहीन वस्ती, आता या नावातच आहे आकारहीन. या प्रकारच्या वस्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा आकार आपल्याला दिसून येत नाही किंवा रेषीय नसतात.
जिथे जागा मिळेल तिथे ते अनियमितप्रमाणे वाढलेले आपल्याला दिसून येतात. सोयीनुसार, जागेच्या उपलब्धतेनुसार इथे आकारहीन वस्ती वाढत जातात. केंद्रोत्सरी वस्ती एका केंद्राच्या भोवती. आता या इमेजमध्ये तुम्हाला दिसेल, या चित्रात तुम्हाला दिसेल एखादं केंद्र असतं. मग ते एखादं पाण्याचं स्रोत असू शकतं किंवा मुख्य कार्यालय असू शकतं, एखादं देवस्थान असू शकतं. अशा ठिकाणी आपल्याला केंद्रित झालेल्या वस्ती दिसतील. त्याला आपण केंद्रोत्सरी वस्ती असं म्हणू शकतो. केंद्रबिंदू वस्त्यांच्या विकासात महत्त्वपूर्ण भाग असतो. हा जो केंद्रबिंदू असेल तो एक खूप महत्त्वपूर्ण भाग असतो. त्यामुळे केंद्रोत्सरी वस्ती वाढतात. पुढचा आहे वर्तुळाकार वस्ती. वर्तुळाकार वस्ती जर आपण पाहिली तर सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला जिथे पाणी असतं, जिथे पाण्याची उपलब्धता असते, तिथे आपल्याला वर्तुळाकार वस्त्या जवळजवळ झालेल्या दिसतात. तर एखाद्या ठिकाणी जिथे पाण्याचा स्रोत आहे तिथे या वर्तुळाकार वस्त्या बनलेल्या किंवा वसाहत झालेली आपल्याला आढळून येते. त्रिकोणी वस्ती जिथे दोन नद्यांचा किंवा रस्त्यांचा संगम होत असतो, अशा ठिकाणी या त्रिकोणी वस्त्या बनत असतात किंवा तिथे वसाहत होत असते. कधी कधी समुद्रकाठी पण त्रिकोणी वस्त्या निर्माण होत असतात. प्राकृतिक किंवा सामाजिक वाढ जिथे होते किंवा या ठिकाणी जिथे दोन नद्या किंवा दोन रस्ते किंवा समुद्रकाठी इथे प्राकृतिक आणि सामाजिक वाढ होते, त्यामुळे तिथे आपल्याला त्रिकोणी वस्त्या बनलेल्या दिसून येतात. आता जर आपण नगरांचे काही वर्गीकरण बघूया, त्याच्या नगरांच्या कार्यानुसार काही वर्गीकरण आपण बघूया. वस्त्यांचे कार्यानुसार आपण वर्गीकरण करू शकतो. ह्याच्यात त्यांच्या कार्याच्या आधारे वस्तीचे ग्रामीण आणि नागरी असे आपण दोन भाग करू शकतो किंवा दोन वर्ग, दोन प्रकारे आपण वर्गीकरण करू शकतो. ग्रामीण वस्त्यांपेक्षा नागरी वस्त्या या सामान्यतः केंद्रित आणि विस्ताराने मोठ्या असतात. त्यांच्या कार्य आणि प्रकारांच्या आधारे नगरांचे वर्गीकरण आपण करू शकतो किंवा ते केले जाते. नगरांचे विविध कार्यांच्या आधारावर वर्गीकरण आपण करू शकतो. काही शहरे आणि नगरे काही विशिष्ट कार्यांसाठी, विशिष्ट क्रियांसाठी, उत्पादनांसाठी आणि सेवेसाठी ओळखली जातात. असे असेल तरी प्रत्येक नगरात अनेक कार्य, म्हणजे एक कार्याने जरी ओळखलं जात असेल, एखादं महत्त्वाचं कार्याने जरी ओळखलं जात असेल, तरी पण अनेक कार्य असे त्या नगरात चालू असतात. नगराच्या प्रमुख कार्याच्या आधारे आपण शहरांचे आणि नगरांचे वर्गीकरण करू शकतो. तर जर आपण शहरांचे वर्गीकरण पाहिले तर इथे एक लिस्ट दिलेली आहे. शहरांचे आणि नगरांचे प्रमुख कार्याच्या आधारे आपण काही खालीलप्रमाणे वर्गीकरण करू शकतो. त्याच्यात प्रशासकीय वर्गीकरण आहे. औद्योगिक काही शहरे असतात जिथे औद्योगिक महत्त्वाचं काही मेडिकल ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची ती शहरं असतात. वाहतूक हे एक मुख्य कार्य असतं, त्यामुळे त्या शहरांना त्या प्रकारचं महत्त्व आलेलं असतं. काही व्यावसायिक असतात. एखाद्या शहराच्या जवळपास खाणकाम महत्त्वाचं कार्य असतं. छावणी असते. शैक्षणिक कार्य महत्त्वाचं असतं. कुठे धार्मिक स्थळं महत्त्वाची असतात किंवा पर्यटन. तर अशा प्रमाणे आपण शहरांच्या किंवा नगरांचे आपण वर्गीकरण करू शकतो त्यांच्या महत्त्वाच्या कार्यानुसार. पण एखाद कार्य महत्त्वाचं असेल तरी अशा शहरांमध्ये किंवा नगरांमध्ये विविध कार्य पण चालू असतात. नगरांमध्ये एकच कार्य चालू नसून तिथे विविध प्रकारची कार्य चालत असतात. त्यातील एखादे कार्य प्रमुख असतात. नगराचे मोठ्या नगरात रूपांतर होत असतं. जिथे एखादं कार्य मोठं असेल त्याप्रमाणे एखाद्या छोट्या नगराचं रूपांतर मोठ्या नगरात होत असतं. मोठ्या नगराचं महानगरात रूपांतर होतं. कालानुरूप होणाऱ्या या बदलानुसार नगरातील कार्यांमधील गुंतागुंतीही वाढत असते. सातत्याने ती वाढत असते. या नगरांच्या किंवा महानगरांच्या आकारातही आपल्याला बदल झालेला दिसून येतो, विस्तृत झालेला दिसून येतो. या नगरांच्या कार्यात बदलही मोठ्या प्रमाणावर घडत असतो.
हे बदल प्रामुख्याने भूमी उपयोजन किंवा रचनात्मक बदल अशा संदर्भात होत असतो. तर आता विद्यार्थी मित्रांनो, भूमी उपयोजन म्हणजे काय? आतापर्यंत आपण वसाहती पाहिल्या, वसाहतीचे प्रकार पाहिले. आता भूमी उपयोजन म्हणजे एखादी भूमी, एखादा प्रदेश त्याचं कोणत्या प्रकारे उपयोजन केले आहेत असं आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल कुठेतरी औद्योगिक क्षेत्र आहे किंवा एखादी इंडस्ट्री दिसतीये, कुठेतरी गायी चरता आहेत, कुठेतरी शेती दिसतीये, कुठेतरी घरं आहेत. अशाप्रमाणे भूमी उपयोजन केलेले असते. जमिनीचा वापर विविध पद्धतीने केला जातो. नदी, झाडे ही नैसर्गिकरित्या जमीन वापरत असतात, तर रस्ते, इमारती हे मानवाकडून जमिनीवर बांधल्या जातात. आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी जमीन वापरली जाते. मानव भूमीचा उपयोग किंवा वापर निवास, व्यवसाय, उत्पादन, मनोरंजन या वेगवेगळ्या गोष्टींसाठी करत असतो. ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा खूप वेगळं असतं. ग्रामीण भागात भूमी उपयोजनाचा बराचसा भाग शेतीसाठी केला जातो किंवा शेतीशी निगडित असतो, तर नगरातील भूमी उपयोजन निवास व विविध व्यवसायांशी निगडित असतो. जिथे ग्रामीण भाग आहे तिथे शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि शहरी भागात किंवा नगरातील भूमी ही निवास आणि विविध दुसऱ्या व्यवसायांसाठी केली जाते. भूमी अभिलेख कार्यालयाने भूमी उपयोजनाचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले आहे. तर वर्गीकरण कसे आहे, तर काही भाग वन या क्षेत्राखाली आहे, काही बिगर शेती, कुठे ओसाड नापीक जमीन आहे, कुठे कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन आहे, किरकोळ वृक्ष पीक व वनराई जमीन जिथे निव्वळ लागवडीखालील नसलेली अशी जमिनीचा उपयोग असतो, पिकाऊ अनुत्पादक जमीन असते, कुठे चालू पडजमीन असते, चालू पडजमिनीशिवाय पडजमीन असा हा एक वेगळा प्रकार असतो, आणि निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. तर हे जर पाहिले तर हे 9 प्रकारचे आपल्याला वेगवेगळे भूमी उपयोजन दिसून येतं. आपण आता हे एक एक अभ्यास करूया. तर वनांखालील क्षेत्र किंवा पहिलं उपयोजन आहे वन. जगभरात वेगवेगळ्या प्रकारची जी वने आहे, कुठे सूचीपर्णी वने आहे, कुठे उष्णकटिबंधीय वन आहेत, हे क्षेत्र या वनाखाली येतात. बिगर शेती जर आपण बघितलं तर तिथे वस्ती, जिथे वस्त्या असतात, जिथे ग्रामीण आणि शहरी भाग हा येतो बिगर शेतीमध्ये, म्हणजे जिथे शेती केल्या जात नाही. या प्रकारच्या भूमी उपयोजनात पायाभूत सोयी म्हणजे जसे रस्ते, कालवे इत्यादी आपल्याला दिसून येतात. उद्योगधंदे असतात, तिथे दुकानं असतात, आणि या प्रकारच्या उपयोजनाखाली द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय असे घेतले जातात. म्हणजे शेतीशिवाय इतर जे व्यवसाय आहेत ते मोठ्या प्रमाणावर होत असतात. म्हणून अशा प्रकारच्या उपयोजनाला आपण बिगर शेती असं उपयोजन म्हणू शकतो. तिसरं पाहिलं तर ओसाड किंवा नापीक व अनुत्पादक भूमी. आता इथे हे जे इमेज आहे, हे जे चित्र तुम्हाला दिसतंय, इथे आपल्याला कळून येतं की शेती होऊ शकत नाही. कितीही तंत्रज्ञान वापरलं, कितीही जलसिंचन वापरलं तरी अशा प्रकारच्या भूमीवरती शेती होऊ शकत नाही किंवा अशा प्रकारची भूमी अनुत्पादक असते. जमीन जी आहे ही उंच सखल डोंगराळ भूमी असू शकते. ओसाड वाळवंट जिथे आहे तिथे शेती होऊ शकत नाही. घळीयुक्त भूमी जिथे आहे तिथे शेती किंवा उत्पादन होऊ शकत नाही. अशा जागी आपण अशा ठिकाणी आपण ओसाड किंवा नापीक असे भूमी उपयोजन म्हणता येतं. जी भूमी कृषी व्यवसायाखाली कोणत्याही प्रकारचे तंत्र वापरून आणता येत नाही अशा जमिनीला आपण ओसाड किंवा नापीक किंवा अनुत्पादक भूमी असं म्हणतो. कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन ज्याला आपण पाश्चर असं म्हणतो, जिथे तुम्हाला या इमेजमध्ये दिसतंय की काही गायी आहेत त्या चरून राहिल्या आहेत, त्यामुळे तिथे आपण या प्रकारच्या भूमीला आपण गायरान किंवा चराऊ जमीन अशी म्हणू शकतो. ही गायरान किंवा चराऊ जमीन ही प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची असते. अशी जमीन फारच थोड्या प्रमाणात खाजगी मालकीची असू शकते. ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन ही पंचायतीच्या सार्वजनिक मिळकतीचे साधन बनते.
पाचव्या प्रकारचं नियोजन आहे भूमी उपयोजन आहे किरकोळ वृक्ष, पीक किंवा वनराई आणि जमीन जी निव्वळ लागवडीखालील नाहीये असे हे पाचवे भूमी उपयोजन आहे। यात निव्वळ लागवडीखालील क्षेत्राचा समावेश असतो। फळबागा व फळझाडांखालील क्षेत्राचाही यात समावेश असतो। या क्षेत्रातील बहुतेक जमीन खाजगी मालकीची असू शकते। सहावा प्रकार आहे पिकाऊ अनुत्पादक जमीन। 5 वर्षांपेक्षा अधिक काळ पडीक जी जमीन राहते असलेली कोणतीही जमीन लागवडीखालील न आलेली म्हणजे त्याला आपण पड जमीन अशा या प्रकारात मोडत असते। ही जमीन कोणत्याही वेळेस भर घालून तिची गुणवत्ता वाढवून लागवडीखालील आणता येते। म्हणजे जलसिंचन वापरून किंवा फर्टिलायझर मॅन्युअर वापरून आपण ह्याची गुणवत्ता वाढवू शकतो। सातवं भूमी उपयोजन आहे चालू पडजमीन। 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखालील नसलेली जमीन या क्षेत्रात येते। जमिनीला जाणीवपूर्वक पड ठेवण्याच्या शेती पद्धतीमुळे या क्षेत्राची निर्मिती होत असते। पड ठेवलेल्या काळात जमीन नैसर्गिकरित्या पुन्हा कसदार बनते किंवा तिला सुपीकता प्राप्त होते। तर काही काळ ह्याला पड जमीन असं आपण म्हणू शकतो आणि नैसर्गिकरित्या पाऊस पडल्यावरती या जमिनीची सुपीकता वाढते आणि त्याच्यावरती काही काळानंतर आपण 1 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर आपण परत पीक घेऊ शकतो। आठवा प्रकार आहे चालू पडशिवायची जमीन पडजमीन। ही सुद्धा लागवडी योग्य जमीन असते। ही जमीन 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षापेक्षा कमी काळ पडीक ठेवू शकतो किंवा राहते ती या प्रकारात मोडते। कोणतेही लागवडी योग्य जमीन 5 वर्षापेक्षा जास्त पडीक राहिल्यास ती लागवड योग्य अनुत्पादक जमीन या वर्गात मोडते। आणि शेवटचं आहे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र। प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यातून उत्पादन घेतलेले आहे असे हे शेतीखालील क्षेत्र आहे। त्यामुळे इथे उत्पादन कायमस्वरूपी घेतल्या जातं, मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातं। अशा जमिनीला आपण निव्वळ लागवडीखालील क्षेत्र म्हणतो। आतापर्यंत आपण ग्रामीण भूमी उपयोजन पाहिलं। काही नागरी भूमी उपयोजन पण त्याचे वर्गीकरण केलेले आहे। त्याच्यामध्ये निवासी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, संस्थात्मक क्षेत्र, मनोरंजनाखालील काही जमीन असते, वाहतूक आहे, व्यापारी क्षेत्र आहे, रेखांकित सीमांकित भूखंड आणि संमिश्र भूमी उपयोजन असे हे वर्गीकरण केलेले आहे। नागरी भूमीचे वर्गीकरण केलेले आहे। नागरी भूमी उपयोजन जर आपण पाहिले तर माणसाने स्वतःच्या निवासासाठी बांधकाम केलेले जे काही क्षेत्र असते जिथे बिल्डिंग्स आहे, घरं आहे, ते निवासी क्षेत्र आपण त्याला म्हणू शकतो। औद्योगिक क्षेत्राचा विचार केला तर अशी जमीन जिथे कोणत्या न कोणत्या वस्तू निर्मितीचे कार्य चालू असतं अशा प्रकारी औद्योगिक क्षेत्र त्याला म्हणतात। लोक स्वतःच्या उपजीविकेसाठी काम करत असतात। संस्थात्मक क्षेत्र म्हटलं तर जिथे ऑफिसेस आहे, मुख्य कार्यालय आहे, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे असे संस्थानिक क्षेत्र आहे। मनोरंजनाखालील क्षेत्र म्हटलं तर जिथे पार्क्स आहे, खेळाचे मैदान आहे, बागा आहेत, सिनेमागृह आहेत, नाट्यगृह इत्यादी आहेत, मनोरंजनाची साधने आहेत, अशा ठिकाणी अशा क्षेत्राला आपण मनोरंजनाखालील क्षेत्र म्हणतो। वाहतूक म्हटलं तर जिथे विमानतळ, रेल्वे स्थानक, रस्ते, नैसर्गिक बंदरे, लोहमार्ग या प्रकारसाठी या जमिनीचा या भूमीचा उपयोग केला जातो। व्यापारी क्षेत्र म्हटलं तर जिथे नागरी क्षेत्र आहे, पक्क्या मालाची दैनंदिन विक्री जिथनं होत असते। निवासी क्षेत्राखालीलही या प्रकारचे क्षेत्र आढळतं आणि विविध प्रकारचा माल मिळण्याच्या दृष्टीने हे केंद्रित झालेलं असतं, ज्याला आपण एखादा शॉपिंगचा एरिया ज्याला आपण म्हणू शकतो। रेखांकित सीमांकित भूखंड म्हटलं तर जिथे मोकळा भूखंड आहे, इमारतीच्या बांधकामासाठी याचा वापर केला जातो आणि प्रामुख्याने नागरी क्षेत्राच्या सीमेवर आपल्याला या प्रकारचे भूखंड आढळते। संमिश्र भूमी उपयोजन म्हटलं तर जिथे विविध प्रकारचे भूमी उपयोजन एकत्रित केल्या जातात किंवा आपल्याला बघायला मिळतं। जसं घरं पण असतात, व्यवसाय असतात, दुकानं असतात, शाळा, दवाखाने, मोकळ्या बागा, मोकळ्या जागा अशा ठिकाणी असतात, म्हणून ह्याला आपण संमिश्र भूमी उपयोजन असं म्हणतो। हा एक महत्त्वाचा भाग आहे ग्रामीण नागरी झालर क्षेत्र।
या क्षेत्रात ग्रामीण आणि नागरी असे दोन्ही वैशिष्ट्ये आपल्याला आढळून येतात. हे क्षेत्र वेगवेगळे नसून दोन्हीमधील संक्रमण क्षेत्र असे आपल्याला आढळून येतं. या क्षेत्रातील सरमिसळ दोन्ही बाजूंनी झालेली असते. ग्रामीण नागरी झालं क्षेत्रातून अनेक नागरिक शहराच्या मध्यवर्ती भागाकडे कार्यालयात किंवा आर्थिक कामासाठी संस्थानाकडे येत असतात. वाहनांनी प्रवास करत असतात. नागरी भागाच्या विकासासोबत त्याचा विस्तार वाढलेला आपल्याला दिसून येतो. त्याला नागरी प्रसारण असं आपण म्हणतो. दोन्ही प्रकारचे भूमी उपयोजन म्हणजे नागरी आणि ग्रामीण असे दोन्ही प्रकारचे भूमी उपयोजन आपल्याला आढळून येतं. इथे रचना गुंतागुंतीची असते. 2 प्रकारच्या प्रशासकीय सेवा म्हणजे ग्रामपंचायत पण आपल्याला दिसून येतं आणि नगरपालिकाही आपल्याला या प्रकारची सेवा दिसून येते. नगरे स्वतःची ओळख घालवून बसतात कारण की इथे 2 प्रकारचे आपल्याला प्रशासकीय सेवा दिसून येत आहेत. नगरे मोठ्या शहरात विलीन होऊन शहराच्या भौगोलिक प्रदेशाचा भाग बनतात. मोठ्या शहरांपासून दूर ही नगरे वसलेली असतात, त्यामुळे त्याची स्वतःची ओळख सांभाळतात. प्रश्न वेगळ्या स्वरूपाचा असतो. प्रामुख्याने सोयींचा किंवा सुविधांचा किंवा वाहतुकीचा खूप मोठा प्रश्न येतो. कधी कधी सोयी कमी दर्जाच्या पण आपल्याला आढळून येतात. ग्रामीण भागात आपल्याला विविधता दिसून येते. शेतीसाठी वापरात आलेली जमीन निवासी क्षेत्र किंवा औद्योगिक क्षेत्राखालीही परिवर्तित झालेली दिसून येते. रोजच्या प्रवासासाठी लोक इथे ग्रामीण आणि नगरी भाग ह्याच्यात येत असतात. ग्रामीण भाग नागरीकरणामुळे संक्रमित झालेले आपल्याला आढळून येतात. उपनगर पाहिलं तर महानगरांच्या सीमांवर लहान आकाराची नगरे किंवा लहान शहरे किंवा मोठी शहरे आपल्याला अशी आढळून येतात. उदाहरणार्थ पाहिलं तर भांडूप, कल्याण, विरार हे मुंबई महानगराचे उपनगर असे विकसित झालेले आहेत. त्याचप्रमाणे वाकड, हिंजवडी ही पुण्याची उपनगरे म्हणून ओळखली जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपलं हे प्रकरण 3 इथेच संपतं. धन्यवाद.